अहिल्यानगरची मढी यात्रा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे। मढी यात्रेमध्ये अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। मढी या ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतकडून तसा ठरावही करण्यात आलाय। मात्र देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे हिंदू मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। तोच ठरावची अंमलबजावणी आतापर्यंत झाली आहे आणि इथून पुढेही मुस्लिम बंदी राहणार आहे आणि पशुहत्या देखील बंद राहणार आहे। मडीमध्ये जे ग्रामस्थांमध्ये दुकान लावून मडीमधले दुकान लागणार आहेत ते बी मडीमध्ये दुकान लागणार नाहीये। मटण खाणे, दारू पिणे हे दुकानावरती बसल्यानंतर 8-8 दिवस आंघोळे पण होत नाहीत आणि जे आपल्या नाथांना चालत नाहीये तेच आपल्या नाथांसाठी होतंय। मी स्वतः दुकानदार आहे, मी बघतोय तिथं ग्रामस्थांची भूमिका तर योग्यच आहे, कारण गेल्या वर्षी जो आम्ही ठराव घेतला होता की कुठल्याही प्रकारे गावामध्ये पशुहत्या होणार नाहीये आणि तो ठराव ह्या वर्षी पण लागू होईल, कारण गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये पशुहत्याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामुळे ग्रामपंचायतनं जो ठराव केलेला आहे की गावामध्ये पशुहत्या कुठल्याही प्रकारची होणार नाही आणि पशुहत्या करणारे जे असतात ते इतर समाजापैकी जास्तीत जास्त मुस्लिम समाजाचे असतात। त्याच्यामुळे त्या लोकांना गावामध्ये व्यवसाय करण्यास सुद्धा बंदी आहे। कुठल्याही प्रकारे आम्ही मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना मडीमध्ये प्रवेश देणार नाहीत, ग्रामपंचायतीकडून कुठलेही परवाने दिले जाणार नाहीत। हेच तर काय, पण मागच्या वर्षी गावातल्या मुसलमानालाही आम्ही या ठिकाणी परवानगी दिल्या होत्या, चला गावकरी आहेत म्हणून परवानगी दिल्या होत्या, तेही नियम पाळत नाहीत। 7-7 दिवस 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन या ठिकाणी ते प्रसाद आमच्या नाथांचा पवित्र असा प्रसाद भाविकांना विकतात आणि म्हणून यावर्षी कुठल्याही प्रकारच्या गावातल्या मुसलमानाला सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने परवानगी दिली जाणार नाही।